नमस्कार मंडळी. झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच. हो, हेच वाक्य आज संपूर्ण जग म्हणत असेल. एक किस्सा आहे स्वर्गीय रतनजी टाटा यांच्या बाबतीतला. एका लहान मुलाने त्यांना सहजच म्हटलं होतं, मला तुमचा चेहरा आठवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात एकदा भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन तुमचा आभार मानू शकेन. जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेझेंटरने टेलिफोन मुलाखतीसाठी विचारले, सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद कधी झाला आणि ती आठवण सांगाल का? रतनजी टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक ही फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला, जेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो, पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळालेला नाही. चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घेण्यासाठी सांगितले. सुमारे 200 मुलं होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेचच त्या 200 व्हीलचेअर घेतल्या, पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्यावी. मी त्याच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो. जणू ही सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर आलेली होती. जणू काही कसला तरी विजय उत्सव होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एका मुलाने माझा पाय धरला. मी हळूवार माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलांनी माझे पाय सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि त्या मुलाला विचारलं, तुला आणखीन काही हवंय का रे? मग त्या मुलाने मला जे उत्तर दिलं त्याने मला धक्काच दिला नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. मुलाने म्हटले, मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देऊन तुमचे आभार मानू शकेन. वरील विस्मयकारक कथेचा सार हा आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकवून विचार केला पाहिजे. हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्य सोडल्यानंतर आपली आठवण राहील का? कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. स्वर्गीय रतनजी टाटा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. मग रतनजी टाटा यांचा जीवन प्रवास कसा होता? जन्म 28 डिसेंबर 1937 मुंबई येथे झाला. नवल टाटा आणि पत्नी सुनू यांच्या पोटी रतन टाटांचा जन्म झाला. आधी कॅम्पियन आणि मग कॅथेड्रल अँड जॉन कॅनॉन शाळेत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. 1962 ला कॉर्नल विद्यापीठातून स्थापत्यशास्त्रात पदवी त्यांनी प्राप्त केली. आजीच्या आजारपणामुळे मायदेशी ते लवकर परतले तेव्हा JRD टाटांनी टाटा ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा त्यांना सल्ला दिला. 1962 मध्ये टाटा ग्रुपच्या टाटा इंडस्ट्रीज मध्ये एक सहाय्यक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. जमशेदपूर मध्ये टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह म्हणजेच आताची टाटा मोटर्स तसंच टाटा स्टील मध्ये त्यांनी काम केलं. 1969 टाटा ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून ऑस्ट्रेलियात त्यांनी सर्वप्रथम काम केलं. वर्षभरात भारतात परतल्यानंतर TCS मध्ये काही काळ त्यांनी काम केलं. नेल्कोचे डिरेक्टर इन्चार्ज जे राहिलेले आहेत. 1974 मध्ये टाटा सन्सच्या कंपनी बोर्डावर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1975 मध्ये हार्वर्ड
बिझनेस स्कूल ऑफ मॅनेजमेंटचं उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. 1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीजच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1986 ते 1989 एअर इंडियाचं चेअरमन पद त्यांच्याकडे होतं. 25 मार्च 1991 JRD टाटा यांच्याकडून टाटा सन्सच्या तसेच टाटा ट्रस्टच्या चेअरमन पदाची धुरा रतनजी टाटा यांच्याकडे आली. भारतात जागतिकीकरणाच्या लाटेत टाटा ग्रुपमध्ये त्यानंतर खूप मोठे बदल झाले आणि त्याला सुरुवात झाली. 2000चं दशक आलं. टाटा ग्रुपला नव्या युगाशी जोडण्यात रतन टाटांचं महत्वाचं योगदान होतं. केटली, कोरस, जॅग्वार, लँड रोवर यांसारख्या मोठ्या कंपन्या रतनजी टाटा यांनी विकत घेतल्या. 2008 टाटा नॅनोची पहिली झलक जगभरात पाहायला मिळाली. 2009 साली ही कार बाजारात आली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 2008 मध्ये भारतातला दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण रतनजी टाटा यांना जाहीर झाला. डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर चेअरमन एमिरेट्स म्हणून मानद पद त्यांना मिळालं. 9 ऑक्टोबर म्हणजेच हा भारतासाठी सर्वात काळा दिवस, नक्कीच काळा दिवस ठरलेला आहे. मुंबईत 86व्या वर्षी रतनजी टाटा यांचं निधन झालं. भारताचं उद्योग क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं एक रत्न आज हरपलं. त्यांनी 8,29,734 कोटी रुपयांची देणगी आतापर्यंत दिलेली आहे. अनेक मोफत रुग्णालय, शाळा बांधल्या आणि लाखोंचे जीव वाचवलेले त्यांनी पाहायला मिळालेले आहेत. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण जग रडत आहे आणि श्री रतनजी टाटा यांचे कधीही न ऐकलेले प्रसंग तुम्हाला आज नक्की रडवतील याच्यात शंकाच नाही. एकदा रतन टाटा यांना समजले की त्यांचे एक माजी कर्मचारी गेल्या 2 वर्षापासून आजारी आहेत. 84व्या वर्षी रतन टाटा शांतपणे मुंबई ते पुणे असा प्रवास करतात एका माजी आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी आणि त्याची मीडियाला चुनुकशी ही खबर त्यांनी लागू दिलेली नव्हती. 2018 मध्ये किंग चार्ल्स III म्हणजेच तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांनी रतन टाटा यांच्या आउटस्टँडिंग फिलॅन्थ्रोपिक वर्कसाठी जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याचे ठरवले. परंतु टाटांनी त्यांना नकार दिला. का माहितीये? टाटांचा एक कुत्रा गंभीर आजारी पडला होता आणि त्याची काळजी घ्यायची असल्यामुळे ते तिथे गेलेले नाही. काय माणूस होता हा यार. जेव्हा रतन टाटा यांचे इंस्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोवर पूर्ण झाले तेव्हा त्यांनी आभार मानणारी एक ट्विट आणि एक पोस्ट टाकली. त्याखाली एका महिलेने त्यांना छोटू म्हटले. त्यावर त्यांचा रिप्लाय नक्की वाचा. देर इज अ चाइल्ड इन ईच वन ऑफ अस. प्लीज ट्रीट दिस यंग लेडी विथ रिस्पेक्ट. आपल्यामध्ये, आपल्या प्रत्येकामध्ये एक लहान मुलगा असतो, लहान मुलं असतं, परंतु या महिलेचा सन्मान करा. या महिलेला कोणीही ट्रोल करू नका. टाटांचा ताज समूह भारतातील आणि जगातील सर्वोत्तम हॉटेल चेनपैकी एक आहे. श्री रतन टाटा यांच्याकडून कडक सूचना आहेत की या मुक्या प्राण्यांनी आवारात प्रवेश केल्यास त्यांना चांगली वागणूक द्या. त्याच्यामुळे ताज हॉटेलच्या आवारात जर तुम्हाला एखादा श्वान फिरताना भरकटताना कुठे दिसला तर त्याच्यावर तिथला कर्मचारी कोणताच अन्याय किंवा अत्याचार करताना दिसत नाही. हे त्यामागचं खरं कारण आहे. 26/11 कोणाला आठवत नाही? या घटनेने संपूर्ण देश हळहळत होता. पण हा माणूस 26/11च्या मुंबई हल्ल्यात बाधित झालेल्या 80 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची या माणसांनी भेट घेतली. त्याशिवाय टाटा समूहाने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलली. बँकेत लाखो करोडो रुपये आहेत, परंतु पाय रतनजी टाटा यांचे जमिनीवरच. रतन टाटा अनेकदा स्वतः गाडी चालवत असताना देखील दिसलेले आहेत. रतन टाटांवर लोकांनी किती प्रेम केलंय याचं उत्तम उदाहरण, आणि हे वेगळं सांगण्याची गरज नाही, पण लोक त्यांना भारत रत्न हा पुरस्कार मिळावा याची मागणी करताना दिसले. तेव्हा रतन टाटा यांनी लोकांना विनंती केली,
तुमची ही मागणी थांबवा. मी भारत देशात जन्म घेतलाय, मी हे माझं भाग्य समजतो. तीच माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा सर्व कंपन्या कोविड आणि कोरोनाच्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत होत्या, तेव्हा टाटांनी सर्व कंपन्यांना आव्हान केलं की तुम्ही लोकांना, कर्मचाऱ्यांना काढू नका. टाटा ट्रस्टने त्याच्यासाठी 500 कोटींचा फंड दिला होता, जेणेकरून लोकांना कामावरून काढले जाणार नाही. आज रतन टाटा हे जग सोडून गेले, पण त्यांची कीर्ती अमर राहील. शेअर करा ही माहिती लोकांसोबत, सर्वांसोबत, आणि रतन टाटांसाठी तुमच्या मनात असलेली काही वाक्य कॉमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा एकदा स्वर्गीय रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.